हॅलो एव्हरीवन. तर आपण आता न्यू इयर फॉरेक्स फोरकास्ट करू आणि त्याच्यावरती आपण बघू की काय म्हणजे कशा लेवल आहेत आणि कोणत्या लेवलवरती आपण ट्रेड करायला पाहिजे आणि मार्केटची अपकमिंग मुवमेंट काय असेल हे थोडंसं आपण प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याच्यानुसार जर बघितलं तर आता आपण 3 मंथच्या अकॉर्डिंग एक ट्रेड लाईन वगैरे 6 मंथच्या अकॉर्डिंग पण ट्रेड लाईन आपण मार्क करत होतो, जी की मार्केटची एक ती चांगली लेवल आतापर्यंत होत होती. त्याला मार्केट प्रॉपरली रिॲक्ट पण करत होतं, जे की हे लेवल आहे आता आपल्याजवळ. आणि मार्केटनं बरोबर त्याच लेवलला रिस्पेक्ट केले. म्हणजे काय केलं की मार्केटनं त्याच लेवल पासून थोडंसं रिजेक्शन घेतलंय. अजून ही कॅन्डल क्लोजिंगला आता जर बघितलं तर क्लोजिंग लागून खूप वेळ आहे. 5 दिवस बाकी आहेत. तरी पण जर बघितलं तर 3 मंथच्या क्लोजिंगवर अजून 5 दिवस बाकी आहेत. मग 5 दिवसानंतर आपल्याला कळलं की ह्या लेवलचा ब्रेकआउट झाला आहे की मार्केट याच्यावरती सस्टेन होणार आहे. रनिंग कॅन्डलवरती आपण काही ट्रेड घेत नाही, तरी पण आपण प्रिडिक्ट करू की मार्केटनं जर ह्याच्यावरती जर ब्रेकआउट दिला तर मार्केट जी मुवमेंट आहे ते कंटिन्यू $3,000 पर्यंत गोल्डची प्राइस जाऊ शकते. आता ज्यावेळी मार्केटनं काय गेलेलं होतं की मार्केट हे साईडवेज मध्ये होतं आणि या साईडवेज झोन पासून जेव्हा मार्केटनं ब्रेकआउट घेतला तेव्हा मार्केट जी मुवमेंट जी करत आलं ते नॉन स्टॉप मुवमेंट 2,000 पर्यंत करत आलं. म्हणजे $2,000 पर्यंत आलं. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर हा सेम इथं स्ट्रक्चर बदल, इथं पण हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट केला, इथं पण हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट केला आणि ह्याचा ब्रेकआउट केला. मार्केटने ह्याचा ब्रेकआउट देऊन आता आपण 3,000ची लेवल ऍक्सेप्ट करू शकतो. 100% 3,000ची लेवल ऍक्सेप्ट करू, जसं की मार्केटनं प्रिव्हियसला केलं सेम तसंच मार्केट ह्या लेवलला पण करेल. जे की मार्केट ज्यावेळी तिथून ज्यावेळी ब्रेकआउट झालेला होता त्यावेळी मार्केट 1,300च्या आसपास होतं. म्हणजे आपण फक्त समजू शकत होतो की 2,000 जाईल. बट जो नंबर आहे, सायकोलॉजिकल नंबर आहे, जो स्ट्रॉंग नंबर आहे, तो 3,000ची लेवल आहे. $3,000 पर्यंत गोल्ड इझिली जाऊ शकते. आता 2600, 2700, 2800, 2900 पण सायकोलॉजिकल नंबर आहे. फक्त आपण ते इंट्राडे साठी आपण क्रेडिट करू शकतो. तर लॉंग टर्मचा जर विचार केला तर आपण $3,000 पर्यंत गोल्डला ऍक्सेप्टच करू शकतो. ठीक आहे. मंथलीच्या अकॉर्डिंग बघितलं तर मंथलीच्या अकॉर्डिंग पण मार्केटचं स्ट्रक्चर जे आहे ते बुलिशच आहे. त्याच्यानंतर जर विकलीच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर विकलीच्या अकॉर्डिंग पण आता मार्केट आपल्या एक रेजिस्टन्स झोनला आलेला आहे. ठीक आहे, मार्केट एका रेजिस्टन्स झोनला आलेला आहे. तर मार्केटनं अजून काय रिव्हर्सल चा पॅटर्न काय क्रिएट केला नाही. म्हणजे ओव्हरऑल मार्केट जर बघितलं मंथली, 3 मंथ आणि विकलीच्या अकॉर्डिंग, तर मार्केट काय आहे की ओव्हरऑल मार्केट अजून तरी बुलिश आहे. देन डेलीच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर डेलीच्या अकॉर्डिंग आज थोडीशी कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम कमी दिसतोय आपल्याला. म्हणजे हे कॅन्डल काय बनायला लागले, डोजी टाईप कॅन्डल बनते. ठीक आहे. आता ही डोजी टाईप कॅन्डल बनते. तर आता इथं जर बघितलं तर डेलीच्या अकॉर्डिंग हा प्रिव्हियस डेचा ऑल टाइम हाय होता. मार्केटनं आज एक नवीन ऑल टाइम हाय क्रिएट केलाय. बट बघू आपण त्या लेवलला मार्केट कसं रिॲक्ट झालंय किंवा काय झालंय. आता 4 आवरच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर 4 आवरच्या अकॉर्डिंग आपल्याला तिथंच नियर बाय एक लेवल सापडते, जे की आपला एक रेजिस्टन्स म्हणून आपल्यासाठी तो काम करतो, जे की ही लेवल असेल ज्या ठिकाणी मार्केटचे अजून एक ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी पडल्या. जर मार्केटनं ओपनिंग क्लोजिंग ट्रिगर करून जर डाऊन यायचं असेल तर आपण मग सेलिंग ट्रेड प्लॅन करू शकतो. तो पण ट्रेड आपला जर आता जर बघितलं तर मार्केटनं 38% रिट्रेसमेंट केलं. त्याच ठिकाणी 4 आवरच्या अकॉर्डिंग डोजी बनला. आता मार्केट ह्या लेवलपर्यंत जाऊ शकते, इझिली जाऊ शकते. तिथून आपण होल्डिंग आता करू शकतो. मार्केटचे स्ट्रक्चर आहे ते आता तरी पूर्ण बुलिश दिसते. हा रेजिस्टन्स पण ब्रेक होऊ शकते. जर हा रेजिस्टन्स ब्रेक करून रिटेल झालं मार्केट, तर अजून आपण एक बायसाठी ट्रेड ह्या लेवलपर्यंत घेऊ शकतो किंवा 2700 टार्गेट ठेवू शकतो इझिली. त्यानंतर जर बघितलं तर 1 आवरच्या अकॉर्डिंग मार्केट जे आहे 1 आवरच्या अकॉर्डिंग मार्केट ही लेवल ब्रेक करू शकत नाही. म्हणजे ह्या लेवल एक स्ट्रॉंग लेवल आपल्याला समजते की ही लेवल आता आपल्यासाठी एक स्ट्रॉंग लेवल प्रोव्हाइड करते. त्यात जर प्रिव्हियसला जर चेक केलं तर प्रिव्हियसला मार्केटनं त्याच ठिकाणी रेजिस्टन्स जोडणार पुन्हा एकदा सपोर्ट ऍक्ट करून मार्केट वरती गेलेलं आहे. ओके. तर ही आपल्यासाठी एक लेवल इम्पॉर्टंट लेवल आहे आपल्यासाठी, म्हणजे की हे 1 आवरच्या अकॉर्डिंग इम्पॉर्टंट. मार्केटनं काय केलं, 38% रिट्रेसमेंट केली. 4 आवरच्या अकॉर्डिंग 38% रिट्रेसमेंट केली. 38% रिट्रेसमेंट करून मार्केटनं डोजी कॅन्डल बनवलं. डोजी कॅन्डल बनवून मार्केटनं काय केलं, एक बाईंग मोमेंटम आता क्रिएट करते. आता ह्या ठिकाणी मार्केट काही छोट्या टाइम फ्रेमवरती आपल्याला पॅटर्न क्रिएट झालेला दिसतं. पॅटर्न क्रिएट म्हणजे काय, रिव्हर्सलचं थोडंसं इंडिकेशन. मार्केटचं काय होतं, हा लो होता, त्याच्या अकॉर्डिंग मार्केटनं हा लो बनवला.
पुन्हा मार्केटने एक लो क्रिएट केला, पुन्हा एक हाय क्रिएट केला, ह्याच्या अकॉर्डिंग पुन्हा इथं हाय क्रिएट केला, पुन्हा ह्याच्या अकॉर्डिंग जो आहे पुन्हा इथं मार्केटनं हाय क्रिएट, ह्याच्या अकॉर्डिंग पुन्हा मार्केटनं एक हाय क्रिएट करते. ओके, ह्याच्या अकॉर्डिंग पण इथं मार्केटनं काय केलं आहे. आणि त्याच्यानंतर जर 4:30ची कॅन्डल जर बघितले तर टोटल आपल्याला कन्फर्मेशन ह्या कॅन्डल मध्ये मिळून जाते की बाईंग स्ट्रक्चर आपल्याला प्लॅन केलं पाहिजे. ओके, मग इथून जर बघितलं तर बाईंग आपल्याला होऊ शकते इझिली, ह्या लेवल पर्यंत आपण पहिलं टार्गेट ठेवू शकतो. आणि ह्याच्यात जर बघितलं 30 मिनिटच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर हेड अँड शोल्डर सारखा पॅटर्न आपल्याला आता दिसतोय. आता ह्या ठिकाणी बघू, जर ह्या ठिकाणी जर एंट्री मिस झाली तर आपण ह्या लेवल पासून इथपर्यंत आपण फिफ्थ ड्रॉ करून रिट्रेसमेंट झाली, जर फॉर एक्झाम्पल ह्या ईएमए पर्यंत जर मार्केट आलं आणि पुन्हा अपसाईडला गेलं तर आपण इथपर्यंत टार्गेट इझिली कॅच करू शकतोय. आता ह्या प्रिव्हियसला ह्या ठिकाणीच अनवॉन्टेड आहे, तिथं थोडं मार्केट कसं रिॲक्ट करतं ह्याच्यावरती आपण थोडासा फोकस करू आणि त्याच्यानंतर आपण ट्रेड प्लॅन करू शकतो इझिली. तर इथं जर बघितलं 15 मिनिटच्या अकॉर्डिंग पण आपल्याला ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर जे आहे ते बुलिश दिसते, कारण की मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड तर बुलिशच आहे, त्यामुळे ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर पण आपल्याला बुलिशच बघायचं आहे. 15 मिनिटाच्या अकॉर्डिंग म्हणजे 15 मिनिटच्या अकॉर्डिंग पण मार्केट जे आहे ते बुलिशच आहे, जे की मार्केट एक नवीन लो क्रिएट करणार. आणि प्रॉपर आपल्याला 5 नंतर जर आपण सेटअप वरती आलो असतो तर आपल्याला ह्या कॅन्डल पासूनच आपल्याला बाईंग ट्रेड भेटला असता, म्हणजे इथून आणि ह्या कॅन्डलच्या आसपास ह्या हाफ वीकच्या खाली एसएल ठेवून आपण ट्रेड प्लॅन इझिली केला असता. जसं की आपण जर बघितलं तर ह्या दोन डोजी नंतर आपण हा ट्रेड प्लॅन करून हा हा एक छोटासा टॉप लॉस 30 पिप्सच्या आसपास टॉप लॉस ठेवून आपण ही लेवल पर्यंत टार्गेट केलं असतं इझिली. ही जे टार्गेट होतं ते 160 पिप्सच्या आसपासचं टार्गेट होतं आणि 1:5चा रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याकडून कॅच झाला असता. बघूया आपला जर हा ट्रेड मिस होते तर आपण थोडंसं फिफ्थ ड्रॉ करून आपल्याला कुठं ट्रेड नवीन एक ट्रेड कुठं भेटतोय बघू. आणि टॉपला जर सेफ आपल्याला भेटत असेल आणि रिस्क रिवॉर्ड रेशो 1:3च्या वरती भेटत असेल तर आपण ट्रेड प्लॅन करू. आता हा ट्रेड आपल्याकडून मिस होतोय, कारण की बरोबर आपण जर 5च्या आसपास जर आलो असतो तर आपल्याला हा ट्रेड आपल्याला मिळून जात होता. ठीक आहे. ओके, तर आपल्याला हे एक लेवल आहे आता आपल्याजवळ. आणि त्याच्यानंतर ह्या लेवलवरती जर ब्रेकआउट जर झालं तर ब्रेकआउटचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ब्रेकआउट कसा आयडेंटिफाय करायचा. फॉर एक्झाम्पल जर मार्केटनं काय केलं की ब्रेकआउट झाल्यानंतर ट्रेड प्लॅन कसा केला पाहिजे. ओके, ब्रेकआउट ट्रेड. ओके, आता फॉर एक्झाम्पल कॅन्डल हे अशी ब्रेक झाली, ठीक आहे, ब्रेक झाली, त्याच्यानंतर आपण एक फिफ्थचं एक कन्फर्मेशन घेऊ. ओके, बरोबर मार्केट काय करेल 38% किंवा 50% रिट्रेसमेंट पर्यंत एक वीक बनवल. काय म्हणतोय, वीक बनवल. आणि वीक बनवून काय करेल मार्केट ब्रेकआउट झाल्यानंतर वीक बनवल आणि 50% 38% पैसे आपल्याला काय तर कन्फर्मेशन मिळेल आणि त्या लेवल पासून आपण बाईंग करायचं. जसं की आपण कन्फर्मेशन मिळालं तर आपण इथून असं हे बाईंग करू शकतो. आणि त्याच्यानंतर जर टॉप लॉस जर बघितलं तर टॉप लॉस आपण मॅक्स जर 50% पासून जर ट्रेड भेटला तर मॅक्स आपण आणखी एकदा एक 30 पिप्स किंवा त्या ईएमएच्या खाली आपण टॉप लॉस ठेवून हे टार्गेट करू शकतो. आता इथं रिस्क रिवॉर्ड रेशो पण आपला इन्क्रीज होतोय. आपण थोडंसं चेक करू की ह्या लेवलला आपल्याला कसा ट्रेड प्लॅन होईल आणि आपण कसा ट्रेड प्लॅन केला पाहिजे. ओव्हरऑल स्ट्रक्चर तर बुलिश दिसतंय, त्यामुळे आपण बाईंगच ट्रेड थोडंसं बघू. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर ही एक स्लोपवाली ट्रेड लाईन पण येते, स्लोपवाली ट्रेड लाईन पण येते. मार्केट त्याच लेवलला रिॲक्ट करते, प्रॉपर कन्फर्मेशन भेटलं असतं आणि आपण यातूनच बाईंग ट्रेड प्लॅन झाला असतं. बघू, चेक करू ह्या लेवलपर्यंत टार्गेट असेल, ह्या लेवलला रिॲक्ट कसं करतं आपण थोडंसं चेक करूया अनवॉन्टेड पर्यंत आणि देन आपण मग ट्रेड प्लॅन करू इझिली. ब्रेकआउट नंतर ट्रेड जर बघितलं तर ब्रेकआउट नंतर थोडंसं मार्केट रिट्रेसमेंट करून देन आपण बाईंग ट्रेड प्लॅन करू. कारण की मार्केट काय करेल की इन्व्हाइट करेल, जे की रिटेलरला इन्व्हाइट करत त्यांचं एसएल घेईल आणि देन मार्केटमध्ये एक बाईंग मोमेंटम येऊ शकतो. 5 मिनिटाच्या अकॉर्डिंग ट्रेड प्लॅन करायचं म्हटलं तर इथून एक फिफ्ट ड्रॉ, आता इथून मॅक्स पिक्चर बसली. ओके, ठीक आहे, बघू ह्या अनवॉन्टेड पर्यंत पासून जर आपल्याला बाईंग ट्रेड कोणता भेटला, बाईंग ट्रेड भेटल्यानंतर आपण ट्रेड प्लॅन करू त्या लेवल पासून. तेव्हा ह्या 38% रिट्रेसमेंट पासून जर ट्रेड कोणता प्लॅन होत असेल तर आपण ह्या लेवल पासून आपण ट्रेड प्लॅन करू. लास्ट लिक्विडिटी मार्केटची इथं पडल्या देन आपण ह्याच्या खाली थोडासा टॉप लॉस ठेवून आपण एक ट्रेड प्लॅन करू बाईंगचा. ह्या लेवलवर ही लेवल ब्रेक होऊ शकते
तर मला वाटतंय चेक करू आता आपण की काय होते, कसं वर्क होतंय. रिव्हर्सलचं काय स्ट्रक्चर म्हणजे सेलिंगचं काय स्ट्रक्चर मला तर अजून तरी काय दिसत नाही. टोटली स्ट्रक्चर जे दिसतंय ते मला ओव्हरऑल बाईंगचं दिसतंय. 4 आवरची क्लोजिंग होते, 4 आवरच्या क्लोजिंग नंतर अजून एक कन्फर्मेशन मिळेल. त्यानंतर हे इथून जे 4 आवरच फिफ्थच्या अकॉर्डिंग जर अपसाईडला गेलं तर मार्केटने इथं हाफ वीक पण केलेली होती. ओके, सेलिंग जर बघितलं तर इथं अनवॉन्टेड पण आहे 1 आवरची. ठीक आहे, चेक करू आपण काय होते. आपल्याला जर कन्फर्मेशन जर घावले बाईंगचे, बाईंग इंडिकेशन चांगलं भेटलं तर आपण बाय करणार आहे, नाहीतर बाईंग काही करणार नाही. ओके, थोडंसं कन्फर्मेशन मिळालं देन आपण ट्रेड प्लॅन करू. ओके.